सहकुटुंब आलेले, मी खरं म्हणजे पाहिलंच नाही सर, सॉरी मॅडम, सॉरी. तर मी मॅडमला विनंती करेल का त्यांनी समोर यायचंय. आणि मॅडम पण एक डॉक्टर आहे, खरं म्हणजे त्यांचं परिवारच खूप एकदम समाजासाठी त्यांनी वाहून घेतलेलं आहे असं मला तरी वाटतं. कारण मी जेव्हा जेव्हा बघतो खूप चांगलं असं एक कुटुंब, तर ज्यांनी समाजकार्याचा एक वसा घेतलेला आहे असं कुटुंब आहे. तर मी मानकर मॅडमला विनंती करेल का त्यांनी तोष्णीवाल मॅडमचं स्वागत करायचे. तर सरांचं खूप खूप आभार, कारण सरांनी आपल्या कार्यक्रमासाठी सहकुटुंब सहपरिवार आलेले, सरांचं खूप आभार. यानंतर मी विनंती करेल आमचे पठाण साहेब, किरण पवारला विनंती करेल मी, त्यांनी पठाण साहेबांचं स्वागत करायचे. शशिकांत पवारला विनंती करतो मी का त्यांनी पठाण साहेबांचं स्वागत करायचे. त्याचप्रमाणे आमचे खजिनदार, कारण सगळ्यात महत्वाचं जे असतं कुठल्याही गोष्टीमध्ये पैसा महत्वाचा असतो, आणि आमचा पैशाचा जो व्यवहार जे सांभाळतात, खरं म्हणजे त्यांच्या पाठीमागे खूप व्याप असतो. ते घड्याळाकडे पाहूनच सगळं कामं करतायत, कारण त्यांची घड्याळाची दुकान आहे. तर असे आमचे रफिक भाई एक सदा, म्हणजे खरं म्हणजे त्यांचा एक गुण जर मला आपल्या सगळ्यांना खूप महत्वाचा गुण आहे त्यांच्यात, ते कधी पण हसत असते, कधीच नाराज आतापर्यंत मला कधीच दिसले नाही. असं एक हसतमुख असं व्यक्तिमत्व जे, तर त्यांचंही स्वागत झालं पाहिजे. मी सागरला विनंती करतो का त्यांनी त्यांचं स्वागत करायचं. त्याचप्रमाणे खरं म्हणजे अगोदरच्या आमच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचदा म्हणजे खूप काही कामं करतात सगळे, परंतु काय बऱ्याच जणांचं म्हणजे, तर मी आमच्या म्हणजे काही न बोलणारे आमचे मोहीनबाई जे पण काम खूप करतायत, तर असे आमच्या मोहीनबाईला विनंती करतो मी का त्यांनी समोर यायचंय. आणि मी चैतन्याला विनंती करतो का त्यांनी त्यांचं स्वागत करायचंय. आणि सर्वांनी खरं म्हणजे टाळ्या वाजायला आपल्याला काही एवढं काही पैसे वगैरे लागत नाही सगळ्याला, ठीक आहे ना. त्यानंतर मी महमूद पठाण यांना विनंती करतो का त्यांनी समोर यायचे. खरं म्हणजे आपली एक टीम जी आहे, खरं या आपण 570 पेशंटला लीड करतोय. ईसी मेंबर जे आहे ते 570 पेशंटला लीड करतायत, तर त्यांचं तर कौतुक झालंच पाहिजे. तर यानंतर मी महमूद पठाणला विनंती करतो का त्यांनी समोर यायचंय, त्यांचंही स्वागत होईल. मी ऋषीला विनंती करतो का त्यांनी महमूद पठाणचं स्वागत करायचं. यानंतर मी आमचे ईसी मेंबर जे जियाबाई बाहेर, तर आमचे युथ प्रेसिडेंट आहे, युथ प्रेसिडेंटचं स्वागत पण झालं पाहिजे. तर मी प्रेसिडेंटचं मी स्वतः स्वागत करतो. तर चला, आपण खरं म्हणजे आपण खूप वेळ घेतोय पेशंटचा. यानंतर मी आजच्या कार्यक्रमासाठी खरं म्हणजे ज्यांना खूप घाई आहे, तर मी सगळ्यात सर्वप्रथम आपल्या सिव्हिल सर्जन, आणि ज्यांनी की खरं म्हणजे मी माझ्या एका शब्दावर ते दिल्लीला आपल्या एका फंक्शनला आले होते ते, आणि त्यांनी त्याच्यामध्ये पण खूप छान ते केलं. आणि असे आपले मोती गोळे सर आपल्या सर्वांच्या पाठीमागे सदैव उभा राहते. तर त्यांना मी विनंती करेल का आपण हिमोफिलिया संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करावं.
मंचावर उपस्थित असलेले आमचे मित्र कृष्णराव सर, कृष्णराव मॅडम, सावंत मॅडम, अदिल सर, बिलाल भाई, नवसारे सर, केसवाल साहेब, कल्पना मॅडम आणि खूप काही नाव आहेत बरं का. आता आपण सगळ्यांचा सत्कार केला, त्यामध्ये सगळे पदाधिकारी, ईसी कमिटी, एक्झिक्युटिव्ह कमिटीचे काही मेंबर्स असतील हे, आणि माझ्या नेहमी संपर्कात असलेली मंडळी, त्यांना मी बिलकुल विसरू शकत नाही. त्यात जाधव सर आहेत, कल्पना मॅडम आहेत, मानकर साहेब. तुमचं संघटन खूप मजबूत आहे बरं का. म्हणजे मी आतापर्यंत पाहिलेलं आणि एखाद्या आजाराशी संबंधित असलेलं हे खूप मजबूत संघटन आहे. मला आश्चर्य वाटलं सुरुवातीला दिलेलं आहे आणि मंत्रित केलं जाधव सरांनी, असं काय असणार आहे का हिमोफिलियामध्ये. आजपर्यंत हिमोफिलियाच्या फेडरेशननी अरेंज केलेला कार्यक्रम माझ्या म्हणजे अटेंड करता आला नाही. कार्यक्रम होत आले असतील पण अटेंड करता आला नाही. मग प्रत्यक्ष आपण डोळ्यांनी बघावं असं निर्णय घेतला आणि मग आम्ही ती तारीखच फिक्स करून टाकली. अप्रतिम प्रोग्राम केला, खूप सुंदर प्रोग्राम होता सर, तुम्ही मिस केला ऍक्च्युअली. तर ह्या आजाराशी संबंधित असलेली जी मंडळी आहे ती आणि प्रत्यक्ष रुग्ण आणि त्यांचे आई किंवा जवळचे नातेवाईक ह्यांनी मिळून केलेलं हे संघटन, त्यासोबतच आजाराशी संबंधित नसलेली मंडळी सुद्धा यामध्ये सहभाग घेत आहे. हे खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण त्यांचाही सपोर्ट आपल्याला लागतो आणि तो चांगला सपोर्ट करतायत. आता सांगितलं तुम्ही आदिल भाई का, हा आदिल भाई आपले फिजिओथेरपिस्ट आहेत ते, आणि खूप जमेची बाजू आहे, कारण सगळ्याला तुम्ही बांधून ठेवलेलं आहे. आता चैतन्याला तर मी आज बघतोय, चैतन्याला मी 2022 पासून ऐकतोय बरोबर. मी जसं आलो तसं ऐकतोय चैतन्य. त्याच्यासाठी म्हणजे खूप प्रयत्न करावे लागले बरं का. शास्त्रीय अडचणी खूप येतात आणि त्याला ऍक्च्युअली फॅक्टरची गरज असायची आणि सर आमच्या नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असायचे. आमची खळाजगी पण व्हायची तुम्हाला सांगतो, तर तुम्हाला स्पष्ट सांगायला हरकत नाहीये. आणि जे शासकीय गोष्टी असतात ना त्याच्यामध्ये खूप बंधनं असतात, तर ते बंधनं दूर करून सुद्धा आम्ही मार्क काढला त्याच्यात बरं का. कारण एक मेडिकल स्टुडंट आहे आणि मेडिकल स्टुडंटचं नुकसान व्हायला नाही पाहिजे, त्या दृष्टिकोनातून तिथल्या त्या मेडिकलच्या डीनला सुद्धा आम्हाला बोलावं लागलं. मेडिकल कॉलेज नांदेड आहे ना, नांदेडलाच आहे ना. मग तिथं ते योगायोगाने ते माझे खूप जुने मित्र गोडबोले सर होते ना, गोडबोले सर, आणि ते आमचे जुने मित्र. मग योगायोग बघा किती सुंदर, आणि त्याप्रमाणे आम्हाला म्हणजे ते फॅक्टर्स पण होता आले. आता एक शासनाने खूप चांगलं केलेलं आहे, प्रत्येक जिल्ह्याला एक सेंटर सुद्धा आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणाहून फॅक्टर्स मिळत आहेत. आता याच्यामध्ये एक अडचण अशी आहे, प्रायव्हेट मध्ये आपल्याला जरा अडचणी निर्माण होत आहे, बरोबर आहे. आता काल परवा मला एक नूर हॉस्पिटलचा एक फोन आला होता, पण त्याला फॅक्टर कसा इश्यू करायचा. आता याच्यात प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, तोष्टीवाल सरांसारखी सगळी लोक मंडळी राहू शकत नाही, काही लोक पैसे कमवणारे सुद्धा पण आहेत, बरोबर आहे. मग हे फॅक्टर असतात तुमचे महागडे, मग सरकार आम्हाला विचारत असते हिशोब, मग तिथे अडचणी निर्माण होतात. असंच आम्हाला सिग्मामध्ये सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. तर याच्यामध्ये आता जिथे जिथे फॅक्टर्स उपलब्ध आहेत, फॅक्टर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. आता एवढी काही अडचण येणार नाही. अगोदर आपल्याकडे फक्त एकच सेंटर होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्यामुळे आपल्याला खूप अडचणी यायच्या आणि बाजूच्या जिल्ह्याचे लोक सुद्धा यायचे, जसं की बुलढाणा आहे, जळगाव आहे, त्या ठिकाणांनी खूप मोठ्या प्रमाणात लोक यायचे, त्यामुळे अडी अडचणी यायच्या. पण आता प्रत्येक जिल्हा झाल्यामुळे आम्ही असं नियोजन केलेलं आहे आता की बाबा तुम्ही इंडिव्हिज्युअल न मागता संबंधित जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जन कडून जर पत्र आलं तर आम्ही ताबडतोब इश्यू करू. काय सर बरोबर आहे तुमचं. मग इंदू फॉर्म तुम्ही ऑनलाईन मागणी करा अथवा नुसतं व्हॉट्सअपवर जरी तुम्ही पत्र पाठवलं तरी सफिशियंट, कारण ते इमर्जन्सी आहे, पेशंटला देणं आवश्यक आहे, गरजेचं पण आहे. त्याच्यामुळे आपण हे सुलभ सरस सुविधा आपण सुरू केलेली आहे. आता आमच्या डीडीच्या सरांच्या मीटिंग मध्ये पण बोललो मी, 4 जिल्ह्याचा कारभार आपले डीडी सर बोलतात, त्याने सूचना देऊन टाकल्या की सर असं असं आपल्याला करावं लागेल. आपल्या विभागामध्ये जर अडचण आली, समजा हिंगोलीला फॅक्टर पाहिजे असतील तर त्या माणसाने इथंपर्यंत यायची गरज नाही, मग आपल्याला तिथं कसं प्रोव्हाइड करता येईल त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल.
आणि मग तिथल्या सिव्हिल सर्जननी मागणी केली की तुम्हाला लगेच मिळून जाईल. आता याच्यामध्ये अजून एक दुसरी अडचण अशी होती, मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हे दोन्ही डिपार्टमेंट वेगळे आहे. मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च ते वेगळंच आहे आणि आमचं पब्लिक हेल्थ वेगळंच आहे. मग आम्ही त्याच्यामध्ये थोडं समन्वय साधायचा प्रयत्न केला. म्हणजे मेडिकल कॉलेज जरी गरज पडली तर पब्लिक हेल्थने द्यावं आणि पब्लिक हेल्थला जर गरज पडली तर मेडिकल कॉलेजने पण द्यावं. परंतु पेशंटची गैरसोय होऊ नये हे अत्यंत महत्वाचा विषय त्यामध्ये चर्चेला गेला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ते आमच्या वरच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे. आणि तसंच तुम्हाला दिसते मध्ये तसंच फलित दिसते प्रत्येक जिल्ह्याला ती सेंटर्स तयार झाली. आता तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा भविष्यामध्ये होऊ शकतात. डिसेंट्रलायझेशन व्हायला लागले. तर आपण हे काम करत असताना जसं आता चैतन्यने बोललं की बाबा डोक्यातून आपल्याला तो आजार काढून टाकला पाहिजे, त्याशिवाय आपण सक्षम होऊ शकणार नाही. कारण हे काही आयुष्यातून निघणार नाही हे सगळ्यालाच माहिती आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्याला माहिती असते त्यावेळेस ऍक्सेप्ट करणे चालणे त्याच्याशिवाय पर्याय नसतो. मग त्याच्यासाठी मनाने खचून न जाता, शारीरिक व्याधीवर मात करून मनाने खचून न जाता आपण आपला आयुष्याचा मार्गस्थ व्हावा असे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं म्हणजे सरांनी आपल्या याच्यामधून खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं आणि सर खूप कॉपरेट करतायत. आणि सरांनी आता जे उदाहरण सांगितलं होतं का बदलापूरचं नूर हॉस्पिटलचं सर, तर ते पण सराफ मॅडमना लगेच ते करून तोष्णीवाल सरांशी पण बोलणं झालं. खरं म्हणजे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं का तोष्णीवाल सरांना तर मी खूप त्रास देतो. म्हणजे सगळ्यात जास्त त्रास देणारा मीच असेल असं मला वाटतं आपल्या जिल्ह्यामध्ये. कारण मी सरांना कधी पण फोन करतो. हा आणि दुसरं मला आणखी एक सांगायचं सर, खरं म्हणजे देव आपण पाहिला नाही, मी तर पाहिला नाही, कोणी पाहिला असलं तर मला माहित नाही, परंतु हिमोफिलियासाठी तरी आपणच देव आहात. कारण तोष्णीवाल सर असतील, तुम्ही असेल, तर मी आपणास विनंती करेल का, कारण आपण आज खूप प्रगत राष्ट्राकडे आपण तयारी चालू आहे आपली. तर आपल्याकडे पण विविध असे जसे हिमलिब्रा सारखे असतील किंवा आणखी विविध ज्या आमच्या हिमोफिलिया पेशंटसाठी त्यांचं आरोग्य चांगलं बनण्यासाठी जशी कॅरियर टेस्ट असेल किंवा बाकीच्या ज्या काही टेस्ट असतात त्या सगळ्या टेस्ट आपल्या संभाजीनगरमध्ये उपलब्ध व्हावा यासाठी आपण प्रयत्न करताल अशी मी आपणास विनंती करतो. आणि यानंतर वेळ आहे ना, तुम्हाला वेळ आहे ना, लगेच बोलायचं थोडस. तर मी यानंतर आपले फिजिओथेरपिस्टचे आदिल सरांना विनंती करतो का त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सबका वेलकम. हिमोफिलिया सोसाइटी, डिग्निटरीज, मेरे सीनियर्स और आप सब पेशेंट्स. मैं डॉक्टर आदिल साजी फिजियोथेरेपिस्ट हूँ और 3 साल से मैं इस सोसाइटी से जुड़ा हुआ हूँ. और यहाँ पर आकर मुझे पता चला कि एक मजबूत सोसाइटी कैसे बनाते हैं और किस तरीके से पेशेंट्स को इनका रिक्वायर्ड फैक्टर और इनके रिक्वायर्ड चीज़ें प्रोवाइड करते हैं. तो आप सोसाइटी को कॉन्ग्रेचुलेशंस, बहुत बड़ा, और आप लोग बहुत अच्छा काम कर रहे हो. इसी के साथ में मैंने इस सोसाइटी के थ्रू कॉन्फ्रेंसेस अटेंड की है और वर्कशॉप्स अटेंड की है. उसके बारे में आप सब से एक छोटी सी चीज़ शेयर करना चाहूँगा कि पुणे, मुंबई, हैदराबाद और वहाँ पर से बहुत सारे 34 डिस्ट्रिक्ट्स और सिटी से वहाँ पर डॉक्टर्स, फिजियोथेरेपिस्ट आए थे पुणे में जो हमने कॉन्फ्रेंस की. और वहाँ पर सब में एक ही चीज़ बहुत कॉमन मिली कि आप सबको फिजिकल एजुकेशन की बहुत ज़्यादा ज़रूरत है, फिजिकल एक्टिविटीज़ की बहुत ज़्यादा ज़रूरत है. और जैसे कि हमने ऑलरेडी सर ने भी बताया और खुद पेशेंट्स ने भी बताया कि अगर ये बीमारी को, ये चीज़ को आप अपने मेंटल उस पर हावी कर लोगे तो ये आपको बहुत सताएगी. ये मैं फिजिकल फॉर्म में और मेरे पेशेंट्स के साथ में रेगुलर देख रहा हूँ. और फिजिकल थेरेपी ये आप किसी भी तरीके से करिए, एक अच्छे से इवैल्यूएशन के बाद में आप शुरू करेंगे तो आपको बहुत अच्छे रिजल्ट्स मिलेंगे. ऐसे ही एक अचीवमेंट सोसाइटी ने और हम हमारी कोशिशों ने और पेशेंट के बहुत सारी हिम्मत ने अचीव की है. शोएब पठान हमारे सोसाइटी के, इनका बायलैटरल टीकेआर हुआ और इनका रिहैबिलिटेशन पुणे से शिफ्ट होकर के हमारे क्लिनिक पर आया और बहुत सारी मेहनत और बहुत पेन के बाद में हमने अचीव किया है. अब शोएब भाई एक प्लीज आप चल के बताइए. देखिए
इनको चलने के लिए पहले अच्छा खासा प्रॉब्लम होता था, अब हमने अचीव किया है। और इसमें शोएब की बहुत बड़ी, बहुत इम्पोर्टेंट भूमिका रही है कि इसने मुझे कभी भी मना नहीं किया। मैंने सर स्ट्रेचेस देना इतना ज्यादा रिस्की है ये पेशेंट्स में, बट फैक्टर की अवेलेबिलिटी की वजह से और इसके हिम्मत की वजह से मैंने, जैसे हम नॉर्मल लोगों को स्ट्रेच देते हैं वैसे इसको स्ट्रेच दिया हूँ, और इसने वो सारा पेन बेयर भी किया। और घर पर भी बहुत सारी एक्सरसाइजेस की, इसका रूटीन आज भी सुबह और शाम एक्सरसाइज का है, इसके लिए हमने ये अचीव कर पाए हैं। तो आप सबसे यही एक रिक्वेस्ट है कि आप कंसल्टेशन करवाइए, आप आपके एक्सरसाइजेस कौन से चाहिए वो लीजिए। मेरे पास आने की जरूरत नहीं है, मैं वीडियो कॉल पर भी आपके लिए अवेलेबल हूँ, और हम अब वीडियो कॉल से ग्रुप थेरेपी की भी शुरुआत करेंगे, ऐसा हमने डिसाइड किया था यूथ प्रेसिडेंट के साथ में मिलकर। सो आप सब को जो भी एक्सरसाइजेस की जब भी जरूरत हो तो हम आपके लिए अवेलेबल हैं, आप कभी भी कॉल करिए। और एक चीज ध्यान में रखिए, ये डिफिकल्टी है, ये बीमारी है, एक छोटी सी डिफिकल्टी है, बहुत बड़ी नहीं है, एक छोटी सी डिफिकल्टी है सर की, तोषनेवाल सर की, सोसाइटी की, इन सब की मेहनत से ये लोगों ने ये बीमारी को इतना सा कर दिया है। फैक्टर की कमी है आपकी बॉडी में, आपको जितना बोले उतना फैक्टर अवेलेबल है ये लोगों की मेहनत से। तो आप लोग इसका आप लोग बेनिफिट लीजिए। फैक्टर के साथ साथ फिजियोथेरेपी, एक्सरसाइजेस और आपकी फिजिकल एक्टिविटीज रेगुलर रखिए, आपकी लाइफ चेंजिंग अपॉर्चुनिटी आपको हो जाएगी। और ये जैसे ये हमारे एक पेशेंट ने बताया कि लॉन्ग मैराथन, 1 महीना करे, 2 महीना करे, छोड़ दिए, ऐसा नहीं है। आपकी डेली रूटीन में उसको सेट कर दीजिए, आपको 100% रिजल्ट्स मिलेंगे इंशाल्लाह। थैंक यू। धन्यवाद आदिल सर. खरं म्हणजे जसं आता आदिल सरांनी सांगितलं आपल्याला बऱ्याचदा पेशंटला असं वाटतं का फक्त फॅक्टरच घ्यायचंय, पण फॅक्टर बरोबर फिजिओथेरपी खूप महत्वाची असते. आणि आदिल सरांच्या आपण सगळ्यांनी संपर्कात, म्हणजे शाहरुख सर, आदिल सर असतील, यांचा संपर्क करून आता आपल्या सगळ्यांनी सोएब बघितला असेल अगोदरही, ज्यांनी बऱ्याच पेशंटला बघितलं असेल सोएबला अगोदर, पण आज सोएब एकदम ठणठणीत आहे. मला सकाळी जेव्हा भेटला तर तो बोलतो नाही मी आता एकदम फिट आहे सर, चला काय करायचं. म्हणजे असंच आपलं सगळ्यांचं झालं पाहिजे. कारण आता आपण जर बघितलं तर बऱ्याच जणांच्या गुडघ्याला कुठं सूज आहे, कुठं काहीतरी आहे नाही, तर आदिल सरांचा सल्ला घेऊन आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करू, फिजिओथेरपिस्ट करू. तर धन्यवाद सर. मी यानंतर आमचे बिलाल सर, मोहम्मद बिलाल सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. गुड आफ्टरनून. स्टेज पर मौजूद डॉक्टर दयानंद मोदी पावड़े साहब, मिस ज्योत्ना सावंत, मिस्टर निखिल वैद्य, मिस्टर सूरज माली, मिस्टर अमित क्याल, मिस्टर कालिदास वाग्मे, मिस्टर पवन साहब, डॉक्टर मनोज तोषनीवाल सर, डॉक्टर आदिल सर और तमाम डिग्नेटरीज, यहाँ पे मौजूद हमारे एग्जीक्यूटिव टीम मेंबर, हीमोफीलिया सोसाइटी ऑफ महाराष्ट्र औरंगाबाद चैप्टर के और सामने सुनने वाले, मैं बहुत खुश नसीब हूँ कि आज आपके सामने मुझे यहाँ पे खड़े होकर आपके दरमियान बोलने का मौका मिला। क्योंकि आज ये जो प्रोग्राम ऑर्गेनाइज किया गया है, जो फ्री फैक्टर डिस्ट्रीब्यूशन का, जिसमें इंडस फाउंडेशन की ओर से फैक्टर दिया गया है, तो इस प्रोग्राम की कामयाबी और फेलिसिटेशन मैं समझता हूँ एग्जीक्यूटिव बोर्ड की नहीं बल्कि आपकी है। क्योंकि अगर आप नहीं होते तो ये प्रोग्राम नहीं होता, अगर आप नहीं होते तो ये फैक्टर नहीं होता। मैं मेरा थोड़ा सा इंट्रोडक्शन दे दूं कि मैं यहाँ पे किस मकसद से आया हूँ, हीमोफीलिया सोसाइटी से जुड़ना क्यों चाह रहा हूँ। मैं वन वर्ल्ड नेक्सस मेरी ऑर्गेनाइजेशन है, जिस तरीके से मेरा परिचय दिया गया। वन वर्ल्ड मतलब एक दुनिया, नेक्सस मतलब कनेक्शन, एक दुनिया का कनेक्शन मेरे कंपनी का नाम है। और ये अमेरिकन बेस्ड कंपनी है, हम पूरे दुनिया में काम करते हैं। हमारा काम यह है कि हम 3 दिन के यूनाइटेड नेशंस सिमुलेशंस करवाते हैं, जिसमें पूरी दुनिया के डेलीगेट्स, गवर्नमेंट अथॉरिटीज हमारे कॉन्फ्रेंसेस में हिस्सा लेती है। उसके साथ ही साथ हम ह्यूमैनिटेरियन प्रोग्राम्स कंडक्ट करते हैं। हमने ह्यूमैनिटेरियन प्रोग्राम आज तक घाना में किया, नाइजीरिया में किया, तंजानिया में किया, रशिया में किया। हमने मेडिकल कैंप्स किए पाकिस्तान में, इंडिया में। हमने बहुत सारे एजुकेशनल किट डिस्ट्रीब्यूट किए यूनिवर्सिटी ऑफ केनिया के साथ, मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन ऑफ केनिया के साथ।
आज मेरी ऑर्गेनाइजेशन में 500 से ज्यादा एम्बेसडर्स पूरी दुनिया में काम कर रहे हैं, 20 से ज्यादा कंट्री रिप्रेजेंटेटिव काम कर रहे हैं। मैं बहुत ऑनर्ड फील कर रहा हूं, बड़ी यंग एज में आपके दरमियान में बैठकर मुझे सीखने का मौका मिला। लेकिन जब मैं वन वर्ल्ड नेक्सस एक कनेक्शन की बात करता हूं, तो मैं ये जरूर कहूंगा कि आज कोलैबोरेशन की जरूरत हमें क्यों है। कोलैबोरेशन का मायने ये है कि एक एनजीओ और आप कम्युनिटी के बीच में रहने की मकसद क्या है। जैसे कि औरंगाबाद चैप्टर हीमोफीलिया सोसाइटी ऑफ महाराष्ट्र एक एनजीओ है, वन वर्ल्ड नेक्सस एक एनजीओ है। हम लोग क्या काम कर रहे हैं, हम लोग कम्युनिटी को डॉक्टर्स के साथ मिलाने का काम कर रहे हैं। डॉक्टर्स आप एक कनेक्शन बना रहे हैं, इसलिए ये सोसाइटी को रहना बहुत जरूरी है, इसकी अहमियत बहुत जरूरी है। और अगर मैं आज बात करूंगा तो सिर्फ आपके सोसाइटी के और इसकी अहमियत के ऊपर बात करूंगा, इसके इंपॉर्टेंस के ऊपर बात करूंगा। आज जब हम देखते हैं कि हीमोफीलिया सोसाइटी ऑफ महाराष्ट्र औरंगाबाद चैप्टर ने इस प्रोग्राम को ऑर्गेनाइज किया, तो इसकी अहमियत, इसकी इंपॉर्टेंस आप लोग है। अगर सोसाइटी है तो आप है, अगर आप है तो सोसाइटी है। सोसाइटी की आन, सोसाइटी की शान, सोसाइटी की हिम्मत, हौसला, जुनून, जज्बा आप लोग है। अगर आप नहीं है तो सोसाइटी नहीं है। मेरे भाई, अगर सोसाइटी जिंदा रहेंगी, अगर हीमोफीलिया सोसाइटी औरंगाबाद चैप्टर जिंदा रहेंगी, तो मैं समझता हूं ऐसे प्रोग्राम्स होंगे, कनेक्शंस मिलेंगे, हेल्थ केयर सिस्टम आपसे जुड़ेगा, फाइनेंशियल एड आएगा। और अगर ये तीन चीज अगर एक प्लेटफॉर्म पे आएंगे तो एक मजबूत अजाइम लेकर हम चलेंगे और हीमोफीलिया का हम एक ग्लोबल चेंज लेकर आएंगे। मैं ये बात जरूर इस पर और सर से रिक्वेस्ट करूंगा कि सर, इंडिया में थैलेसेमिया और सेकेलसिया पर गवर्नमेंट के पॉलिसीज है, लेकिन हीमोफीलिया पे गवर्नमेंट के पॉलिसीज नहीं है। क्योंकि मेरी ऑर्गेनाइजेशन गवर्नमेंट्स के, यूनाइटेड नेशंस के साथ में ग्लोबली काम कर रही है, तो मेरा औरंगाबाद से बहुत अच्छा नाता है। मैं यहाँ पला हूँ, यहाँ बड़ा हूँ, भले ही मैं काम ग्लोबली कर रहा हूँ, लेकिन मैं जब देखता हूँ कि हीमोफीलिया सोसाइटी की पूरे जो वर्ल्ड फेडरेशन है वो 135 मुल्कों में है, तो हम इनके साथ मिलकर एक ग्लोबल चेंज लाने का काम कर सकते हैं। तो सर, हीमोफीलिया जो ब्लड डिसऑर्डर है उस पर गवर्नमेंट की कोई पॉलिसी नहीं है, लेकिन हमने हमारी कंपनी की ओर से इस पे एक प्रपोजल ड्राफ्ट किया है। अगर आपकी मदद रही, आपका साथ रहा, तो हम इसको एक पॉलिसी लाने का काम भी करेंगे जो हमारी ऑर्गेनाइजेशन करेगी। आखिरी में विदा लेने से पहले मैं आपसे बस यही गुजारिश करूंगा कि मैं बार बार कह रहा हूं कि सोसाइटी आपके लिए है। अगर आप है तो हमारा मकसद है, भले ही हम दुनिया के कौन से भी कोने में चला जाए, हमें आपकी जरूरत है। आपका हौसला, आपका जज्बा, आपका जुनून, आपकी ताकत है तो हम है। एक जोरदार तालियां बजाकर अपने आप के लिए तालियां बजाइए और ये बताइए कि हम औरंगाबाद चैप्टर के साथ खड़े हैं और हम हमेशा खड़े रहेंगे। जब भी एक आवाज लगेगी तो हमें कॉल करने की आपको जरूरत न पड़ना, आप चल कर आना, क्योंकि ये आपकी जिम्मेदारी है, आपका ये कर्तव्य है। ये कहकर और तमाम लोगों का मैं शुक्र अदा कर यहां से विदा लेता हूं। थैंक यू सो मच। थँक्यू बिलाल भाई. आणि मला असं वाटतं आता नक्कीच जोश आला असेल सगळ्यांमध्ये, हे का नाही? कारण जोश आलाच पाहिजे. कारण बिलाल भाई निश्चितच हिमोफिलिया सोसायटी आहे, म्हणजे पेशंट आहे म्हणूनच सोसायटी आहे, आणि सोसायटी आहे म्हणूनच आपण सगळे आहोत. आपण सगळे त्यांच्या पाठीशी आहात. आपण आम्हाला एवढा सपोर्ट केला त्याबद्दल मी हिमोफिलिया सोसायटीच्या वतीनं, पेशंटच्या वतीनं आपल्याला खरं धन्यवाद देतो. यानंतर मी सरांना वेळ आहे थोडा, तर मी आपल्या योगाचे जे महामंत्री आहे नवसरे सर यांना विनंती करतो का त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. व्यासपीठावरती सर्व मान्यवर, हिमोफिलिया सोसायटीचे अध्यक्ष कल्पनाताई मानकर, अशोकजी मानकर, सर, सावंत मॅडम, पैशांचे नाव नामकरण नाही होऊ शकत मी, आणि उपस्थित सर्व
हिमोफिलिया पेशंट्स आणि त्याचे पेरेंट्स आज या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित सर्वांना नमस्कार. माझ्या लाईफ मधला या आजारावरती बोलण्याचा आणि आजाराच्या ऑर्गनाईज केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करण्याचा माझा पहिला प्रसंग आहे. कुणीतरी एका सिनेमा कलाकारानं म्हणलेलं आहे, राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. खरोखर हे लहान लहान बालकं बघितल्यानंतर आणि या बालकांना न्याय देण्यासाठी त्यांना या हिमोफिलियाच्या ट्रीटमेंट देण्यासाठी त्यांची तळमळ आणि हे बघितल्यानंतर थोडं कुठेतरी खूप आतल्या पडद्यामध्ये खूप असा दुःखाचा स्राव निर्माण होतोय. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई, अशी कल्पना कधी कधी मनामध्ये स्पर्श करते. कशासाठी असले आजार बनवले आणि या आजाराची गंभीरता पाहिल्यानंतर ज्याच्यावरती जे कुटुंबामध्ये हे पेशंट आहेत त्याचं दैन्य दर्द त्यालाच फक्त माहिती आहे. आणि खरोखर आज ह्या सोसायटीमध्ये येऊन ही सेवा करण्यासाठी हे तुम्ही सर्व किती तत्परतेनं आणि किती पुढाकाराने सेवा करत आहात आणि रंजलेला गांजलेला मदत करण्यासाठी किती एकापुढे एक धावत आहात हे पाहिल्यानंतर खरंच मानवता किती आमची आज ताजी तवानी आहे हे पाहिल्यानंतर गर्वाने छाती आमची फुलून जाते. की मगाशीच कोणीतरी सांगितलं की देव खुदा कुणी पाहिलाय का, तर खरोखर मी सुद्धा पाहिला नाही सर. देव मी सुद्धा पाहिला नाही. गावाला पूर आला, मोठा पूर आला, मोठा पाऊस पडला, पूर्ण गावाला त्या पुराने वेढा दिला. मंदिर मस्जिद जे काय असेल ते तिथला पुजारी देवाचा धावा करायला लागला, खुदाचा धावा करायला, अरे मुझे बचा ले, अरे मुझे बचा ले, मुझे बचा ले. गांव के लोग भाग गए, जो कुछ बच्चे कुचे थे उनको नावड़ी लेके आया, बाहर निकाल दिया. ऐसे लोगों ने नाव से पाड़ाल से लोगों को बाहर निकाल दिया. फिर भी पुजारी बीच में ही था. वो भगवान से खुदा से आवाज दे रहे, भगवान खुदा मुझे बचा ले. उसको बड़ी नावा लेके आया नावाड़ी और बोला, और बैठ भैया, ये तेरे को नाव भेजा मैंने. नहीं नहीं, मेरे को अल्लाह बचे, भगवान बचाएगा, खुदा बचाएगा. बाद में गवर्नमेंट यंत्रणा गई, हेलीकॉप्टर भेज दिया, उसको दौड़ी छोड़ दिया. अरे बोले आ जाओ ऊपर, आजा 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 चल. नहीं बोले भगवान बचाएगा. आखिरी जो मंदिर था, जो भी मस्जिद थी, वो पानी में चली गई. वो बेचारा चल बसा. ऊपर जाने के बाद भगवान से गाली देने लगा, भगवान से बात करने लगा, क्यों मेरी इतने दिन से मैंने सेवा किया तूने, मैं तेरे को भरोसा किया और मेरे को क्यों उठाया तूने, क्यों ना आया मेरे को बचाने. तो भगवान बोला, येड़े, मैं तेरे को पहले टाइम में एक लकड़ी की नाव भेज दिया, तू नहीं बोला. बाद में तेरे को 4 लोगों को उठा के बाहर निकालने के लिए मैं 4-5 आदमी को भेज दिया तगड़े, बोले नहीं बोला. बाद में मैंने हेलीकॉप्टर तेरे को भेज दिया, डोरी छोड़ दिया, फिर भी तूने नहीं आया. तो मैं क्या करता. जब उसमें समझ में आया, अरे भाई मैं खुद नहीं आ सकता, लेकिन मेरे जिसमें लोगों में जुनून है, मेरा भगवान है लोगों में, ऐसे लोग मैंने भेज दिया. अरे आदम को खुदा मत कहो, आदम खुदा के नूर से जुदा नहीं, ऐसा कुछ कहा है ना. आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नहीं, लेकिन खुदा के नूर से आदम जुदा नहीं. मैंने भगवान के रूप में तेरे को आदमी भेज दिए, हेलीकॉप्टर भेज दिए, तू नहीं आया बचाने के लिए, मैं कैसा आऊंगा तेरे को. तो ऐसा बचाने के लिए भगवान तो नहीं आ सकता है, लेकिन भगवान जैसे लोग आपके पास है, जैसे मानकर दीदी है, आशीष जी है, तोषनीवाल सर है, मैडम है, ये भगवान के रूप है. मैं इनमें भगवान देखता हूँ. ये भगवान के रूप से और क्या करूं. तो ह्या
गोष्टी आहेत ह्या आम्ही सगळ्या लक्षात घेतल्या पाहिजेत की तुम्ही देवावरती विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. लोकांसाठी काम करा, लोकांची सेवा द्या. समाज के लिए ये धड़कन है, सांस हो मेरे मातृभूमी के लिए, समाज के लिए ही संकल्पना ठेवून हे देश विदेशामध्ये भ्रमंती करणारे आमचे साहेब सांगितले. मैं किसी दुनिया में जाता हूँ तो मैं सोसाइटी के ऊपर ख्याल रखता हूँ, जब मेरे को आवाज दो मैं आपके लिए हाजिर हूँ. तो इनका जरूर इतना हौसला है. ये देखने के बाद में कुछ तो भी इंसानियत जिंदी है, कुछ तो हम हमारे लिए लोग है, भगवान है, खुदा है, ऐसा लगता है और लगना चाहिए. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की मी आज काही जास्त बोलणार नाही. मला ह्या विषयाचं आजाराचं गांभीर्य मला पाहिल्यानंतर कळलं आणि मी आजच्या दिवशी फक्त तुम्हाला 2 टिप्स देईन की सर्वांसाठी असतील त्या की असं म्हटलेलं आहे पाणी. आमच्यामध्ये आज सर्जन साहेब आहेत. पाणी प्रयोग एक माणसानं चांगल्या पद्धतीने केला ना तर बराचसा आजार आमचा बरा होऊन जातो. मग तो हिमोफिलिया असेल, बीपी असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, मोटाप असेल, कुठल्या रोगावरती. शरीरे जर्जरी भूते व्याधिग्रस्ते कलेवरे औषधि जाह्नवी तोयम वैद्यो नारायण हरि. अब पानी कैसा पिएंगे यही आपको कुछ पता नहीं. पानी है, पानी पीना है, लेकिन कैसा पीना है कुछ हमारे ऋषि ने संतों ने कुछ पता है, महानुभावों ने पता है. वो हम तरीके से किए. देखो चिड़िया पानी पीती है, गाय बाघ शेर पानी पीते, अपने अपने तरीके से पीते. कभी बीपी नहीं, शुगर नहीं, डायबिटीज नहीं, कुछ नहीं. ऐसे कुछ हमारे पूर्वजों ने बताया है. वो पानी अच्छा पियो. पानी प्रयोग जो बीमार लोग हैं उनके लिए औषधि है, अमृत है. तो आप पानी कभी बैठ के पियो, ऐसा बताया जाता है. पानी कभी भी घोट घोट पियो, सिप सिप करके पानी पियो. जैसे चिड़िया पीती है, एक ड्रॉप पटाती है, ऐसी कैसी करती है, गीती है, एक ड्रॉप पटाती है. खड़ा होके पानी मत कभी पियो. क्या हमारे ऋषि संतों ने बताते हैं, पूर्वज बताते हैं, खड़ा होके पानी नहीं पीना है, बैठ के पानी नहीं पीना है, सिप सिप पानी पीना है. खाना खाने के बाद तुरंत कभी नहीं पानी पीना है. हमारे ऋषि कहते अजीर्णे विषम वारी जीर्णे वारी बलपदाम भोजने चामृतम वारी भोजन अंते विषम वारी. वारी में तो पानी कहा जाता है. भोजन अंते, खाना खाने के बाद में तुरंत पानी मत पियो, ऐसा हमारे कुछ पूर्वज बोलते हैं. तो आप भी वैसे थोड़ा कुछ करो. खाना खाने के बाद फिर क्या पीने का, खाना खाने के बाद क्या पीने का. वो तो बोलते कभी मौसमी आहार फल पियो, छाछ मट्टा जूस दो पर के पानी ये पियो, ताक पियो. छाछ बोलते मट्टा पियो खाना खाने के बाद. तो उसका तासीर अलग है. आप बोलेंगे वो भी पानी है ठंडा है, लेकिन उसके गुणधर्म अलग है. ताक का गुणधर्म अलग है, छाछ का गुणधर्म अलग है, पानी का गुणधर्म अलग है. आप तुरंत पानी पिएंगे तो क्या होगा, जठराग्नि हमारे शरीर में, हमारे बोलते जठराग्नि है तो आप खाना खाने के बाद तुरंत पानी पिएंगे तो जठराग्नि और पानी का मेल नहीं, तो पानी अन्न हमारा सड़ जाएगा. अन्न हमारा सड़ जाएगा तो उसका बाय प्रोडक्ट क्या हो जाता है, एसिडिटी बढ़ जाती है. एसिडिटी, हाइपर एसिडिटी, ऐसी इतनी बड़ी एसिडिटी बढ़ जाती है कि कोई अटैक आता है, ऐसा हो जाता है. खाली पानी पीने से. पानी तरीका से नहीं पिएंगे